संत ज्ञानदेवांना श्रद्धेय वंदन करत आणि सद्गुरूंचं स्मरण करीत हरिपाठाच्या चिंतनाला आपण आजपासून प्रारंभ करतो आहोत. ताईंनी ज्या वेळेला आपल्या ह्या सगळ्या हरिपाठ म्हणण्याच्या उपक्रमाची कल्पना मला दिली आणि तो अर्थ समजून घ्यायचा आहे असा भाव त्यांनी ज्या वेळेला व्यक्त केला, त्यावेळेला म्हटलं तर ते महाराजांच्याच मंदिराच्या नूतनीकरणाच्या वेळेला त्या माझ्यासमोर बोलल्या. त्यामुळे सद्गुरूंच्याच सान्निध्यामध्ये त्यांनी बोललेलं आहे हा भाव लक्षामध्ये घेत मला त्यांना नाहीही म्हणता आलं नाही. आणि आत्ताच त्यांनी शब्द वापरला की अभ्यास वर्ग. अभ्यास तुमचा जसा आहे तसाच हे तुमच्यापर्यंत पोचवण्याच्या दृष्टीने माझाही अभ्यास त्याच्यामध्ये होतो हा भाव लक्षामध्ये घेत मी यामध्ये सहभागी होतो आहे. माऊलीच्या कृपेनं जे आपल्यापर्यंत मला पोचवता येईल तेवढं मी पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. संतांचा सहवास, सत्पुरुषांचा सहवास हा आपल्याला नेहमीच हवासा वाटत असतो, पण प्रत्येक वेळेलाच तो त्यांच्या देहरूपानं आपल्याला प्राप्त होईल असं नाही. त्यामुळं त्यांनी लिहिलेलं जे ग्रंथलेखन आहे, त्यांनी मांडलेला जो विचार आहे, त्या विचाराच्या चिंतनामध्ये आपण जेवढं राहण्याचा प्रयत्न करू त्यातून एक प्रकारानं त्या संतांचा सहवास आपल्याला होत जातो. आणि त्याच अनुषंगानं संतांचे ग्रंथ एक प्रकारानं प्रेमामृत ज्याला म्हणता येईल अशा स्वरूपाचे असतात. त्याच्यामध्ये आपल्या उद्धाराविषयीची कळकळ त्यांची असते आणि त्याचबरोबर आपण भगवंत दर्शनापर्यंत जाऊन पोचावं, ते प्राप्त करावं हा एक भावही त्यांचा त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून संतांचे ग्रंथ हे नित्य पठणामध्ये असणं, चिंतनामध्ये असणं म्हणजे विचाराच्या अनुषंगानं आपण स्वतःलाच हळूहळू उन्नत करणं आहे. ज्ञानाची भूक ज्याला म्हणता येईल ती ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीमधून व्यक्त केली. आपण जी साधना करतो त्या साधनेमध्ये कुठेतरी स्वतःचा एक अनुभव असतो, म्हणून त्या स्वानुभवाला अनुलक्षून अमृतानुभवाचा विचार ज्ञानदेवांनी दिलेला आहे. आणि चांगदेव 65मधून आपला जो संवाद आहे हा आपला संवाद एकमेकांमधल्या आत्मस्वरूपाला जाणणारा असावा या भावनेतून तो आहे. म्हणून चांगदेवाला ज्ञानदेव म्हणालेले आहेत की तू आणि मी वेगळे नाहीत, आपण एकच आहोत. आणि ह्या सगळ्याचा भाव जर कुठे असेल तर तो शेवटी एका भगवंताच्या हरीच्या प्रेमाशी निगडित आहे. आणि हे प्रेम सामान्य माणसालाही त्याच्या नित्याच्या प्रपंचामध्ये, त्याच्या नित्याच्या व्यवहारामध्ये कशा रीतीनं आत्मसात करता येईल हा विचार समोर ठेवत हरिपाठाकडे ज्ञानदेव आले. आणि त्या हरिपाठाच्या अनुषंगानं त्यांनी सामान्य माणसालाही भगवंताचं नाम घेता घेताना त्या भगवंत दर्शनापर्यंत, त्या अनुभवापर्यंत कसं पोचता येतं हा विचार त्यांनी आपल्या समोर ठेवलेला आहे. तो अशासाठी की भगवंत हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. तो असं नाही आहे की हा श्रीमंत आहे म्हणून त्याच्याजवळ आहे, हा गरीब आहे म्हणून त्याच्याजवळ नाही. जो ज्ञानी आहे त्याच्याजवळ तो आहे आणि जो अज्ञानी आहे त्याच्याजवळ नाही, असा कुठलाही विचार भगवंताच्या जवळ नाही. मग जर प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो भगवंत आहे तरीही तो आम्हाला का अनुभवता येत नाही हा प्रश्न निरंतर आपल्या समोर आहे. आणि त्यालाच अनुलक्षून हा आपल्यामध्येच असलेला भगवंत
आपण कसा अनुभवावा, कसा जाणावा, हा विचार ज्ञानदेवांचा या ठिकाणी आहे. म्हणून भक्तीमध्ये दर्शन आहे, त्या भक्तीमध्ये प्रेमही आहे आणि भक्तीमध्ये आनंदाची अनुभूती आहे. कारण प्रेम येतं ते आनंदाशिवाय येतच नाही. तसा विचार केला तर ज्ञानदेवांचं वय 18-19 वर्षांचं आहे. त्या काळामध्ये अशा रीतीच्या अखंड आनंदाची अनुभूती स्वतः ज्ञानदेव घेतात. त्या नामामध्ये ते रंगून जातात आणि अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक, ही प्रतिज्ञाही ते करतात. म्हणून हा आनंदाचा भाव नामाच्या आधारानं मला कसा प्राप्त होईल, हा विचार ज्ञानदेवांच्या ह्या 27-28 अभंगांमधून आपल्या समोर येतो. या दृश्यामध्येच वावरत असताना, या दृश्याचा हात धरतच मी स्वतःला अंतर्मुख करावं आणि त्या अंतर्मुखतेमधनं मी माझ्याच आत्मस्वरूपापर्यंत खाली उतरावं, ही भूमिका ज्ञानदेवांची हरिपाठाच्या अनुषंगानं आहे. माणूस बहिर्मुखही आहे आणि अंतर्मुखही आहे. ज्या वेळेला मी दृश्यामध्ये वावरतो आहे आणि व्यवहार करतो आहे, त्यावेळेला माझी वृत्ती ही बहिर्मुखतेच्या अंगानं राहते. पण मी माझ्याशीच विचार करायला लागतो. मी माझ्याच घडलेल्या असतील किंवा पुढल्या घडणाऱ्या घटनांच्या अनुषंगानं असेल, मी अंतर्मुख होत ज्या वेळेला विचार करतो, तिथे मी अंतर्मुख होतो. आणि म्हणून त्या अंतर्मुखतेकडे नेणारा हा हरिपाठ आहे. खरं म्हटलं तर नाथ संप्रदाय वृक्ष विचारधारेमधला आहे. अत्यंत कडक अशा रीतीच्या आचार परंपरेमधला तो आहे. पण असं असतानाही निवृत्तींनी ज्ञानदेवांना जे ज्ञान दिलं, जो अनुग्रह दिला, जी कृपा केली, त्याच्यातून ज्ञानदेवांनी समस्त जगताच्या कल्याणाचा आणि जगताला आनंद देणारा भाव हा एक प्रकारानं आपल्याला त्या ठिकाणी दिला. म्हणून हरिपाठाचा विचार जो आहे तो एक प्रकारानं वारकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांची संध्या आहे. एखादा वैदिक परंपरेतला माणूस ज्या वेळेला 3ही वेळच्या संध्येला प्राधान्य देतो, तो त्याचा आचार धर्म म्हणून विचारामध्ये घेतो, तसे वारकरी या ठिकाणी नित्य हरिपाठाचं पठण करतात, त्याच्यावरचं चिंतन करतात. आपल्या परमार्थाची प्रारंभाची भूमिका जर कुठली असेल तर ती नामाशी निगडीत आहे आणि त्याचा शेवटही नामाशीच निगडीत आहे. किंबहुना भगवंत दर्शनानंतर सुद्धा आपल्यातलं नाम कणभरही कमी होत नाही. म्हणून हा नामाचा विलक्षण प्रभाव, नामामध्ये असणारी ही विलक्षण ताकद ज्ञानदेवांनी आपल्या समोर मांडलेली आहे. म्हणून वेदांचं सार गीतेमध्ये येतं. गीतेचा अधिक भाव ज्ञानेश्वरीमधून प्रगट होतो. त्याच ज्ञानेश्वरीमधून साधनेचा अमृतानुभव आपल्यापर्यंत येतो आणि या सगळ्यांना व्यापून असलेलं हरीचं प्रेम हे हरिपाठामधून येतं. हरिपाठ एक अर्थ त्याचा असा आहे की हरीची स्तुती, भगवंताच्या नामाची असलेली जे स्तुती, स्तवन, त्याला हरिपाठाचा भाग म्हटलेला आहे. दुसरा त्यातला विशेष जो आहे तो म्हणजे संत ज्या मार्गानं गेलेले आहेत आणि त्यांना भगवंत प्राप्त झालेला आहे, त्या मार्गानं मीही जावं आणि त्या भगवंताला प्राप्त करून घ्यावं, हा भाव हरिपाठामध्ये आहे. आणि ज्ञानदेवांची नाथ परंपरा आहे, योग परंपरा आहे. त्या योगाचा अर्थ जर विचारामध्ये आपण घेतला तर पाठ ह्याचा अर्थ पश्चिम भाग, आणि पश्चिम भागानं आपल्यामधल्या कुंडलिनीचा म्हणजेच पाठीमागून असलेल्या या षटचक्रांच्या विकासाचा मार्ग हा कार्यान्वित होतो. आणि तो जो कार्यान्वित होणारा मार्ग आहे
तो मार्ग सुषुम्नेच्या द्वारा सहस्रचक्रापर्यंत ब्रह्मरंध्रापर्यंत येतो आणि तिथे योग्याला, साधकाला, अभ्यासकाला भगवंताची अनुभूती येते. म्हणून आम्हाला एक प्रकारानं सुषुम्ना मार्गानं वर नेणारा, उन्नत करणारा अशा रीतीचा हरिपाठाचा भाव या ठिकाणी आहे. अर्जुनाचं जर युद्धाच्या वेळचं आपण रथाचं चित्र बघितलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की भगवंत पुढे सारथ्य करता आहेत आणि मागे अर्जुन आहे. आपल्या जीवनामध्ये नित्य जे विषयांचं असेल, विकारांचं असेल, आमच्यामधल्या कामक्रोधादिकांचं असेल, हे जे युद्ध चालू आहे त्या युद्धामध्ये भगवंत आमच्या पुढे असावा आणि आम्ही त्याच्या पाठीमागे असावं, हा हरिपाठ या अंगानं विचारात घेणारा भाग आहे. आणि म्हणून या हरिपाठाची सूत्री जर आपण लक्षात घेतली तर प्राचीन ग्रंथ परंपरेमध्ये अनुबंध चतुष्टय असं म्हटलं जातं. कोणताही विषय मला जर समजून घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये 4 घटकांचा विचार मी करतो. हरिपाठाचा विचार करत असताना अनुबंध चतुष्टयामध्ये यातला अधिकारी कोण आहे तर असोनी संसारी, जो संसारामध्ये बद्ध आहे, संसारामध्ये वावरतो आहे, त्याला हा विषय जाणून घ्यावा, ही भूमिका समजून घ्यावी, तो याचा अधिकारी आहे. मग हा अधिकार मला लक्षात आल्यानंतर यातला विषय काय आहे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. माझ्या मुखानं मी भगवंताचं नाम घ्यायचं आहे, नामस्मरण मी करायचं आहे, ही भूमिका यामधल्या हरिपाठातल्या 28 अभंगांमधून पूर्णपणानं आपल्या समोर आहे. हे कशासाठी करायचं? प्रपंचामध्ये मी एखादी गोष्ट केली तर मला त्याच्यातून काहीतरी लाभ होतो, हा माझा भाव असतो. मी इथे हरिपाठाचं चिंतन किंवा म्हणणं, पठण कशासाठी करायचं? त्याचं प्रयोजन जे आहे, तेणे मुक्तिचारी साधियेल्या, तो 4ही मुक्तींचा अधिकारी होतो, तो भाव त्याच्या जीवनामध्ये येतो. म्हणून याचा असलेला अधिकारी आणि याचं असलेलं प्रयोजन, यांचा असलेला संबंध हा संपूर्णपणानं हरिपाठामध्ये आपल्या समोर येतो. आणि पहिलाच अभंगातला पहिला चरण आहे, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधियेल्या. इथे देव शब्द पहिल्यांदा त्यांनी वापरला. देव म्हणजे दिवधातू, त्याच्यातून देव शब्द आला. त्या दिवधातूला प्रकाशणे, प्रकाशमान होणे हा भाव आहे. हृदयामध्ये माझ्या भगवंताचा वास आहे, त्यामुळं माझा देह हेच मुळात एक मंदिर आहे. ही भूमिका, ही बैठक माझ्यामध्ये मला निर्माण करायची आहे. मग हा भगवंत कसा आहे? हा भगवंतच या चराचराला प्रकाशित करतो आहे. हा भगवंतच इथे स्वतः आनंद रूप आहे. मग जो प्रकाशमान आहे, सगळ्यांना प्रकाशित करतो आहे आणि जो स्वतः आनंद रूप आहे, त्याचं अस्तित्व ज्या वेळेला माझ्या अंतरंगामध्ये येतं त्यावेळेला मीही त्याच भूमिकेमध्ये आनंदाच्या असणं आवश्यक आहे. आणि म्हणून आनंद जो आहे, हा आनंद नेहमी स्थूलातून सूक्ष्मामध्ये येतो. जग स्थूल आहे, विश्व स्थूल आहे. ह्या स्थूलामधून मी स्वतःला ज्या वेळेला अंतर्मुख करतो त्यावेळेला मी सूक्ष्म होतो आणि त्या सूक्ष्मत्वाकडे जाताना त्या भगवंताची अनुभूती मला येते. ही अनुभूती कशी येते आहे? तर वाणीनं नाम घेता घेताना, वैखरी वाणीनं, मुखानं मी नाम घेतो आहे. त्या नामाचा अभ्यास माझा जसजसा होत जातो तसतसा
मध्यमा पश्यंती आणि परावाणीपर्यंत ते नाम पुढे सरकतं. पण साधकाच्या जीवनामध्ये सुरुवातीचा काळ जो आहे तो असा आहे की परावाणीपर्यंत जरी त्याचं नाम पोचलं तरी तो तिथे फार काळ राहू शकत नाही. म्हणून ते परावाणीतलं नाम पश्यंतीपर्यंत मागे येतं. तो तिथे स्थिर होतो, त्या अनुभवामध्ये अंतरंगामध्ये तो वावरतो. हा जो परेपर्यंत जाणं आणि पुन्हा पश्यंतीकडे येणं, हा जो क्षणभराचा भाव आहे, देवाची येद्वारी उभा क्षणभरी. आपल्याला सुरुवातीला भगवंत दर्शनाचे येणारे अनुभव हे नेहमीच अल्पकाळाचे असतात, ते दीर्घकाळाचे राहत नाही. भागवतामध्ये नारदांचं जे चरित्र आहे तिथे नारदांचाही हाच अनुभव आहे की सुरुवातीच्या जन्मामध्ये साधू संतांच्या सहवासामध्ये राहिलेले, त्यांच्या सेवेमध्ये राहिलेले नारद साधूंच्याच सांगण्यावरनं साधनेमध्ये राहतात आणि एक दिवस कुठेतरी त्यांना क्षणभरासाठी का होईना भगवत दर्शनाचा अनुभव येतो. हे दर्शन मला पुन्हा व्हावं ही तळमळ त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते आणि तिथे भगवंत त्यांना मार्गदर्शन करतात की या जन्मामध्ये तुला हा अनुभव एवढाच आहे, पुढे तू नवा जन्म घेशील तेव्हा माझा अनुभव तुला अजून प्रगत स्वरूपामध्ये मिळेल. म्हणून देवाची येद्वारी म्हणजेच या वाणीच्या द्वारा जे नाम मी घेतो आणि त्या नामातून माझ्या आत्मारामापर्यंत मी जे जातो आहे, त्या माझ्या देवाच्या द्वारामध्ये या वैखरीमध्ये क्षणभरी, क्षणभराच्याच अनुषंगानं का होईना आपल्यामध्ये असं नाम यावं, असं भगवंताचं स्मरण असावं की त्या क्षणामध्ये मला आजूबाजूच्या विश्वाचा किंबहुना माझ्यातल्या मीपणाचाही मला विसर पडावा. जेव्हा ही स्वतःचा विसर पडणारी अवस्था वृत्तीमध्ये येते तेव्हाच आम्ही खऱ्या अर्थानं त्या वृत्तीशी, त्या भगवंत स्वरूपाशी आम्ही येऊन पोचतो. म्हणून देवाच्या द्वारामध्ये याचा एक भाव असा आहे की त्या भगवंतापर्यंत पोचण्याचं असलेलं माझं साधन, माझं हे जे साधन आहे, या साधनाला अनुलक्षून मला त्या ठिकाणी लक्ष द्यायला हवं आहे. क्षणभर हा शब्द ज्ञानदेवांनी इथे जो वापरला तो अशा अर्थानं वापरलेला आहे की आपणही आपल्या मुला नातवंडांच्या बाबतीमध्ये बघतो, त्याला शाळेत जाण्याच्या अनुषंगानं असेल, अभ्यासाच्या अनुषंगानं असेल, तू एवढं कर मग मी तुला हे देतो. हा भाव का, तर त्यानं ते करावं आणि त्याला हे मिळणार आहे, त्याच्या आवडीची गोष्ट त्याला मिळणार आहे, या भावनेनं तोही त्या ठिकाणी राहतो. पहिल्याच अभंगात जर ज्ञानदेव असं म्हणाले असते की तुम्ही देवाच्या द्वारामध्ये अर्धा तास राहा, आम्ही दुर्लक्ष केलं असतं. इथे ते म्हणतात क्षणभर, म्हणजे आम्हाला वाटतं अरे काय क्षण, काय फार थोडा वेळ आहे, पण त्या थोड्या वेळासाठी घेतलं गेलेलं नामसुद्धा थेंबे थेंबे तळे साचे या न्यायानं तुमच्या अंतरंगामध्ये मुरत जातं, कलेक्ट होत जातं. आणि म्हणून पहिल्या अभंगामध्ये त्यांनी वापरलेला क्षणभरी हा शब्द आहे. शेवटच्या अभंगामध्ये ते म्हणालेले आहेत, रिकामा अर्धघडी राहू नकोस. अर्धा क्षण सुद्धा, अर्धी घटका सुद्धा तू त्या नामाला विसरू नको. याचाच अर्थ 24 तास मी त्या चिंतनामध्ये असावं, ही भूमिका त्यांची आहे. ज्ञानदेवांचं हे एक वैशिष्ट्य आहे. ज्ञानेश्वरीची पहिली ओवी सुद्धा आपण बघा, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. पहिल्या ओवीमध्ये ते आत्मरूपाकडे आपल्याला वळवतात आणि त्याच आत्मरूपाचा विकास
18 अध्याय आणि 8,500 ओव्यांच्या नंतर जो पुढे येतो, आता विश्वात्मके देवे. मी मला ज्या वेळेला आत्मरूपानं भगवंताला अनुभवेन तेव्हाच विश्वात्मक देवापर्यंत मला जाता येईल किंवा ती अनुभूती मी घेऊ शकेन. हा भाव या अनुषंगानं आहे आणि म्हणून इथे क्षणभरी म्हटलेला आहे. आणि त्याचबरोबर तिसरा विचार या ओवीच्या चरणाबद्दल येतो की इथे देवळाच्या दारात म्हटलेलं नाही, देवाची द्वारी म्हटलेलं आहे. आम्ही देवळात जातो, देवाचं दर्शन घेतो, असेल तर आमच्या प्रापंचिक मागण्यांचा यादी त्याच्यासमोर एखाद्या वाण्याला द्यावी तशी वाचतो आणि आम्ही मागे फिरतो. काही वेळेला आम्ही काय करतो, अरे देवाची सजावट किती छान आहे, देवाचा पोशाख किती छान आहे, मंदिराच्या बाबतीमध्ये मंदिराची कलाकुसर कितव्या शतकातली आहे, कोणत्या प्रकारामधली आहे, असा विचार आम्ही करतो आणि मंदिरातून आम्ही बाहेर येतो. ज्या देवाच्या दर्शनासाठी मी तिथपर्यंत गेलो तो देव माझ्या अंतरंगामध्ये कसा येईल किंवा ते स्वरूप माझ्या अंतरंगामध्ये मी कसं स्थिर करेन, हा विचार आमचा बाजूला असतो. आम्ही अन्य गोष्टींमध्येच बाजूतो. म्हणून आपल्यातल्या आत्मा रामाला अनुभवायचं आहे, त्या अंतरंगामधल्या देवाला अनुभवायचं आहे. त्या देवाचं दार जर कुठलं असेल तर ते आपल्या प्रत्येकाचं मुख म्हणजे वैखरी. म्हणून या वैखरीनं क्षणभर का होईना भगवंताचं नाम घेतलं तर माऊली पुढे असं म्हणालेली आहे, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. चारही मुक्ती त्याला क्षणभराच्या नामानं प्राप्त होतात. या मुक्ती कोणत्या आहेत? मुळात मुक्ती म्हणजे काय? मुक्ती ही कुठलीही आम्ही मृत पावलो आणि मग कुठल्या स्थानाला जाऊन बसलो म्हणजे आम्ही मुक्त, असा मुक्तीचा भाव नाही. मुक्तीचा भाव संतांनी आमच्या समोर जो ठेवला तो याची देही याची डोळा पाहिन मुक्तीचा सोहळा. मी याच देहामध्ये याच डोळ्यानं आनंदाची अखंड अनुभूती घेणं, मी माझ्यामध्ये अशा रीतीनं समाधानी होत जाणं की त्याच्यामध्येच मला आनंदाचा भाव येणं, हा मुक्तीचा खरा भाव आहे. मुक्त होणं म्हणजे ज्या संसार बंधनामध्ये मी अडकलेलो आहे, ज्या जन्ममरणाच्या चक्रामध्ये मी आत्ता फिरतो आहे, त्याच्यातून मला मुक्त व्हायचं आहे. त्यासाठीचा असलेला विचार, तो भाव मला प्राप्त करायचा आहे. आणि म्हणून हरिपाठाचा हा विचार आहे की या बंधनातून आम्हाला मुक्त व्हायचं आहे. म्हणून ह्या मुक्ती कुठल्या आहेत? सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सलोकता म्हणजे त्या भगवंतासारख्या लोकाला मी जाणं, ते वातावरण माझ्या भोवती निर्माण होणं, अनेक संतांच्या सहवासामध्ये, सद्भक्तांच्या सहवासामध्ये मी राहणं, हा भाव सलोकतेचा आहे. समीपतेमध्ये मी त्याच्या अत्यंत जवळ आहे, त्याच्यापासून मी स्वतःला दूर करतच नाही. गोपींनी कृष्णाला कधीही आपल्या अंतःकरणामधनं बाजूला केलेलं नाही. किंबहुना प्रपंच करत असतानाही त्या प्रत्येक वस्तुमात्रामध्ये त्यांचा कृष्णभाव होता. ती समीपता त्यांच्यामध्ये होती. स्वरूपता म्हणजेच त्याच स्वरूपाला, भगवंतासारखा एका आनंदमय सात्विक स्वरूपाला मी प्राप्त होणं, हा स्वरूपतेचा भाव आहे. आणि सायुज्यता म्हणजे माझ्यातला असलेला जीवभाव सर्वार्थानं ब्रह्मरूप होणं आहे. जीवानं ब्रह्मरूप होणं, जीवानं शिवरूप होणं, ही सायुज्याची भावना आहे. युजयुज्यती म्हणजे जोडलं जाणं.
मी भगवंताशी जोडला जाणं हा भाव सायुज्यामध्ये अभिप्रेत आहे, ती भूमिका त्याच्यामध्ये. म्हणून ज्ञानेश्वरीच्या 14व्या अध्यायातही ज्ञानदेवांचे शब्द आहे, यया ब्रह्मत्वासीच पार्था सायुज्य ऐसी व्यवस्था, याची नाव चौथा पुरुषार्थ गा. आमचा चौथा पुरुषार्थ मोक्ष पुरुषार्थ आहे. माऊली त्याच पुरुषार्थाला सायुज्य हा भाव देते आहे. म्हणून याच जन्मात मी सर्वार्थानं त्या मुक्तीचा अनुभव घ्यायचा आहे. म्हणून त्या सलोकतेचा विचार वैखरी वाणीशी येतो. समीपतेचा उच्चार भाव हा मध्यमा वाणीशी येतो. त्यानंतरच्या स्वरूपतेचा भाव पश्यंतीशी येतो आणि सायुज्यतेचा भाव परावाणीशी येतो. जसजसं नाम घेत आमच्या आतमध्ये ते स्थिर होत जातं, खाली झिरपत जातं आणि पक्क होत जातं, तसतशा या अवस्था आपल्यामध्ये येतात. सूक्ष्मत्व त्या भगवद स्वरूपाच्या अनुषंगानं आमच्यामध्ये तयार होतं. त्याचं साधन काय आहे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. भगवंताला मुखामध्ये आम्ही आणणं, त्याचं नाम आम्ही घेणं, आणि त्याचा भाग कसा आहे? पुण्याची गणना कोण करी. हरी म्हणजे हरण करणारा. आमचं पाप जो हरण करतो, आमच्यातले दोष जो हरण करतो, त्याला हरी म्हटलेलं आहे. आणि पुण्य म्हणजे ज्याच्यामध्ये भगवंताचा विचार आहे, ते खऱ्या अर्थानं पुण्य आहे. म्हणून पापाची आणि पुण्याची संतांची व्याख्या हीच आहे की भगवंताचं स्मरण हे आमचं पुण्य आणि भगवंताचं विस्मरण हे आमचं पाप. म्हणून तुकारामांचे शब्द आहेत, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. खरं शुद्ध पुण्य कुठलं असेल तर जिथे भगवंताचं नाम सातत्यानं येतं आहे, त्या नामाला प्राधान्य दिलं जातं आहे, तो भाव त्या ठिकाणी आहे. कुठलंही स्तोत्र पठण असू द्या, भगवंत नामाचा जप असू द्या, आपण त्याचा प्रारंभ जो करतो तो वैखरी वाणीनं म्हणजे मुखानं करतो. म्हणून इथे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हा भाव ज्ञानदेवांचा आहे. पुण्याची गणना कोण करी. ह्या जसजसं आम्ही भगवंताचं नाम घेत जातो, त्या नामाबरोबर आपल्यामधल्या अयोग्यतेला हळूहळू बाजूला केलं जातं. आणि जसजशी अयोग्यता बाजूला होत जाते, तसतसं आपल्यामध्ये पुण्यत्वाचा भाव, शुद्धत्वाचा भाव हा तयार होतो. म्हणून भगवंत नामाचे 3 धर्म आहेत. एक, आमच्या पापाचा क्षय करणं. 2, आमच्यामध्ये पुण्याचा संचय करणं. आणि 3, भगवंतापर्यंत आम्हाला नेणं. ही भूमिका नामाची आहे. म्हणून श्रद्धा असू दे नसू दे, आपण जेवढं म्हणून नाम घेत जातो, त्या नामाचा परिणाम कालांतरानं अनुभवाला आल्याशिवाय राहत नाही. फारसं ज्ञानच नाही, पण तरीही असलेल्या कर्मातून आपण सुटणं आवश्यक आहे हा विचार वाल्या कोळ्याला पटला, म्हणून त्यानं नारदांच्याकडून रामनाम घेतलं. पण तो राम शब्दसुद्धा त्याला नीट उच्चारता आलेला नाही सुरुवातीला. म्हणून तो राम म्हणायच्या ऐवजी मरामरा म्हणत राहिला. तरीसुद्धा भगवंत त्याच्यावरती प्रसन्न झालेले आहेत. कारण भाव आहे, मी नाम घेतो आहे आणि ते भगवंताचं नाम घेतो आहे. नारदांसारख्या महर्षींनी मला ते दिलेलं आहे. म्हणून जिथे आपल्यामधली श्रद्धा कार्य करते,
त्या श्रद्धेनं जे नाम घेतलं जातं ते नाम तुमच्यावरती निश्चितपणानं परिणाम करतं. मग अशा या नामाला मी कसं स्वीकारायचं आहे? तिसरा चरण येतो. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. असोनी संसारी, मी संसारामध्येच राहायचं आहे. आम्हाला देवदेव करायचा आहे म्हणजे आम्हाला प्रपंच सोडायचा असं नाही, किंवा प्रपंच सोडला, विरक्त झालो, संन्याशाची वस्त्र अंगावरती धारण केली म्हणजेच देव भेटतो असं मुळीच नाही. सगळ्या संतांनी त्यांच्या त्यांच्या वाट्याला आलेला प्रपंच केलेला आहे आणि त्या प्रपंचामध्येच त्यांनी भगवंताचं नाम आत्मसात केलेलं आहे. म्हणून असोनी संसारी, संसारामध्येच राहून मी माझ्या जिभेला नामाचं वळण द्यायचं आहे. लहान मुलाला जसं बोलायला शिकवताना आपण एक एक अक्षर, एक एक शब्द शिकवतो, हळूहळू त्याचं वळण आपण घेतो जिभेला. इथे मलाही नामाचं वळण माझ्या जिभेला द्यायचं आहे. प्रपंच, संसार हा बहिरंगामधला आहे, पण भगवंताचं नाम हे अंतरंगाशी निगडीत आहे आणि ते सूक्ष्म आहे. म्हणून त्या संसारामधूनच, त्याच दृश्यामधून मी हळूहळू त्या भगवंताकडे वळावं, त्या नामाकडे वळावं, त्या नामाची मला गोडी लागावी, हा भाव असोनी संसारी जिव्हे वेगू करी. आणि पुढे म्हणालेले आहेत, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. संतांनी कधीही कुठला विचार हा मी सांगतो या भूमिकेतून मांडलेला नाही. त्यांनी नेहमीच शास्त्राचा आधार घेतलेला आहे. म्हणून इथे ते म्हणालेले आहेत, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. वेदांनी सुद्धा ओरडून सांगितलेलं आहे, उच्च रवानं सांगितलेलं आहे की भगवंताचं नाम हे श्रेष्ठ आहे आणि ते आपला प्रपंच करताना, संसार करताना आपल्याला करायचं आहे. आणि त्याच्यातूनच पुढे त्याच वेदशास्त्राच्या परंपरेमध्ये त्यांनी अजून एक विचार घेतला. ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी. व्यासांचाही अनुभव हाच आहे. व्यासांनी 18 पुराणांची रचना केली, 4ही वेदांची सुयोग्य मांडणी केली, परंतु तरीही व्यासांना तिथे शांतता नाही आहे, समाधान नाही आहे, एक प्रकारची अस्वस्थता आहे. महाभारतासारखा अत्यंत 1 लक्षापेक्षा अधिक असलेल्या श्लोकांचा हा विचार त्यांनी जगासमोर ठेवला. व्यक्तीचं जीवन असू दे, समाज जीवन असू दे, राष्ट्र नेतृत्वाचा विचार असू दे, सगळ्याचा उहापोह व्यासांनी महाभारतामध्ये केलेला आहे. एकही गोष्ट अशी व्यासांच्या चिंतनामध्ये नाही की जी जगामध्ये अस्तित्वात नाही. अशा व्यासांना सुद्धा शेवटी नारदांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि भगवंताच्या नामाचं महात्म्य असलेलं भागवत तुम्ही रचा, त्या भागवताचं चिंतन करा, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं शांत व्हाल, समाधानी व्हाल. ही भूमिका व्यासांच्यामध्ये आहे. म्हणून पुढे भागवत निर्माण झालं. अशा या व्यासांची खूण ज्ञानदेव म्हणतात की नामानं आनंदाच्या परमोच्च अवस्थेला व्यास गेले. आणि दुसरा उदाहरणाचा भाग, द्वारकेचे राणे पांडवा घरी. प्रत्यक्ष भगवंत पांडवांच्या घरी राहिलेला आहे. द्वारकेचं वैभव स्वतः भगवंतानं निर्माण केलं. सुवर्णाची द्वारका असं आम्ही तिला म्हणतो. सर्व तऱ्हेचे सुखोपभोग त्या द्वारकेमध्ये भगवंतानं निर्माण केलेले होते. असं असतानाही
हा भगवंत द्वारकेमध्ये कमी राहिला आणि पांडवांच्या बरोबर जास्त राहिला. म्हणून ज्ञानदेवांनीही कृष्णाचं वर्णन करत असताना म्हटलेलं आहे की देवकीच्या उदरी तो जन्माला आला, यशोदेला त्यानं बालपण दाखवलं आणि शेवटी पांडवांच्या उपयोगाला आला. का? तर पांडवांच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये कृष्ण नाम अखंड होतं. कृष्णाला सोडून पाचही पांडव कधीच राहिलेले नाहीत. आणि त्यातल्या त्यात अर्जुन तर जास्त कृष्णाच्या जवळ आहे. असं म्हटलेलं आहे की कृष्णाच्या मस्तकावरच्या केसांना जरी आपण कान लावले तरी तिथे कृष्ण कृष्ण हा ध्वनी येत होता. एवढं अनन्यत्व. आणि हे अनन्यत्व कसं? केवळ जागृतीत आहे म्हणून नाही, झोपल्यानंतरही, ज्याला सबकॉन्शियस माइंड म्हणतो, अंतर्मन आपण म्हणतो, त्या अंतर्मनामध्ये सुद्धा अर्जुनाच्या ठिकाणी कृष्णाचं स्मरण इतकं घट्ट झालेलं होतं की तो त्या झोपेतही त्या स्मरणापासून विचलित होत नव्हता. 18 दिवसाच्या युद्धामध्ये रात्रीच्या वेळेला कृष्ण कृष्ण ध्वनी ऐकू येतो आहे असं लक्षात आल्यानंतर भीष्म त्या ठिकाणी शोध घेत आहेत की अरे हा कृष्णध्वनी कुठून येतो? हे सगळी नीरव शांतता असतानाही. आणि त्यातून ते आवाजाच्या वेधानं येता येताना ते अर्जुनाच्या त्या शिबिकेपर्यंत येतात. आणि तिथून त्याला बघतात तर अर्जुन तर गाढ झोपलेला आहे आणि तरीही कृष्ण कृष्ण हा ध्वनी तिथे येतो आहे. इतकी अनन्यता ही अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये होती. आणि म्हणून त्यानं अर्जुनाचं सारथ्य त्या युद्धामध्ये स्वीकारलेलं आहे आणि त्याला आपल्या पाठीशी ठेवलेलं आहे. म्हणून 18 दिवसाचं युद्ध पूर्ण झाल्यानंतर कृष्ण अर्जुनाला असं म्हणालेलं आहे की अर्जुना रथातून खाली उतर. अर्जुन म्हणाला, भगवंता आपण पुढे आहात, आपण खाली उतरा, मग मी उतरतो. कृष्ण म्हणाला, मी सांगतो तेवढं ऐकायचं आहे, तू पहिले उतर, मग मी उतरतो. आणि अर्जुन रथामधनं खाली उतरला. 50 पावलं पुढे गेला असेल, ते भगवंतानं बघितलं आणि मग भगवंत खाली उतरले. ज्या क्षणी भगवंत रथातून खाली उतरले त्याच क्षणी त्या रथानं पेट घेतला. अर्जुनानं ते बघितलं. हे काय झालं असं कृष्णाला त्यानं नंतर विचारलेलं आहे. कृष्ण म्हणाला, रथावरती मी होतो. 18 दिवसामध्ये भीष्मांपासून सगळ्यांनी तुझ्यावरती जे अस्त्रविद्या केली, शस्त्रविद्या केली आणि मंत्रविद्या सोडलेली होती, ती सगळी मी असल्यामुळं तिथे थांबून राहिलेली होती. तू जर मग तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी जर आधी उतरलो असतो तर तू ह्या रथामध्ये संपून गेला असतास. हे प्रेम पांडवांचं होतं. म्हणून द्वारकेचे राणे पांडवा घरी. त्याचा साधनेच्या अर्थानं विचार करायचा असेल तर भक्त, भगवंत आणि त्याचं नाम हे तिघही एक प्रकारानं एकमेकांशी इतके अनन्य आहेत की भक्त नाम आणि भगवंत यांना सोडून राहूच शकत नाही आणि भगवंतही भक्त आणि नामाला सोडून राहू शकत नाही. म्हणून आमच्याही जीवनामध्ये त्या द्वारकेच्या राणाला आणायचं असेल तर इथे पांडव 5 होते. आमच्यातले पंचप्राण, आमच्यातली पंचज्ञानेंद्रिय, आमच्यातली पंचकर्मेंद्रिय यांना जर आम्ही भगवंताचं वळण दिलं, त्या नामामध्ये आम्ही त्यांना ठेवलं, तर तो द्वारकेचा राणा
आपल्या घरी आल्याशिवाय राहत नाही, या देहामध्ये तो आल्याशिवाय राहत नाही. मग आता पुढे काय? शास्त्रांचा विचार कुठे आहे? फक्त आम्ही नाम घ्यावं का? म्हणून दुसरा श्लोक हरिपाठातला अभंग येतो. चहुवेदी जाण साही शास्त्री करण, 18ही पुराणे हरिसी गाती. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. एक हरि आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन. ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. मागच्या अभंगाच्या शेवटी ज्ञानदेवांनी म्हटलं की वेदशास्त्र उभारी, म्हणून लगेच वेदांकडे ज्ञानदेव आले. चहुवेदी म्हणजे 4 वेद, साही शास्त्री म्हणजे 6 शास्त्र, आणि 18 पुराण. हे तिघही हरीचंच गायन करतात. वेदांचा विचार काय आहे? वेदांनी आमच्या समोर जे चिंतन दिलं, जी आमची आचार पद्धती आमच्या समोर मांडली, त्याच्यामध्ये सुखप्राप्ती आणि दुःख निवृत्ती हा विचार वेदांनी आम्हाला दिला. मग आता सुखप्राप्ती आणि दुःख निवृत्ती यांचा विचार आम्हाला करायचा असेल तर तिथे ब्रह्मचा भाव, ब्रह्मतत्वाचा विचार, धर्मतत्वाचा विचार येतो. म्हणून वेदांनीही आमच्या समोर जे चिंतन केलं तेही धर्माचंच चिंतन केलं, ब्रह्मतत्वाचंच चिंतन केलं. जी 6 शास्त्र आपल्याकडे आहे, न्याय, वैशेषिक, कणाद वगैरे, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, या 6ही शास्त्रांचा जो विचार आहे तोही शेवटी भगवंत प्राप्ती याच निष्कर्षाशी येतो. आणि 18 पुराणांमधून भगवंताच्या नानाविध कथा जरी असल्या तरी त्याचं सारभूत तत्व जर कुठलं असेल तर त्या भगवंत प्राप्तीचा विचार आणि त्यासाठीचं असलेलं नामस्मरण, त्याचं स्मरण, हाच विचार त्या ठिकाणी आहे. म्हणून भागवतानंही शेवटी सार मांडत असताना म्हटलेलं आहे, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम, प्रणामो दुःख शमनाम, स्तन्नमामी हरिम परम. केवळ सगळ्या पापांचं शमन व्हावं, दुःखाची निवृत्ती व्हावी, हाच विचार भगवंत नामामध्ये आहे. आणि तेच तत्व शास्त्राच्या परिभाषेमध्ये, तत्वचिंतनाच्या परिभाषेमध्ये, कथांच्या माध्यमातून या वेदशास्त्र आणि पुराणांनी आमच्या समोर मांडलेलं आहे. मग आता हे आम्ही घ्यायचं कसं? ज्ञानदेवांचा दृष्टांत आला. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. दही घुसळलं ताक करताना की शेवटच्या अवस्थेला त्या ताकामध्ये आम्हाला नवनीत लोणी प्राप्त होतं. आणि ते लोणी कसं आहे? पुन्हा ताकामध्ये परिवर्तित होणारं नाही. ते ताकापासून स्वतःला वेगळंच ठेवणार आहे. म्हणून सर्व तऱ्हेच्या विचारांमधून, सर्व तऱ्हेच्या चिंतनांमधून सारासार तत्वानं, विवेकानं नामस्मरणाचं लोणी आम्हाला प्राप्त करायचं आहे. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. या अनंताला अशा रीतीनं नवनीतासारखं, त्या लोण्यासारखं आम्हाला प्राप्त करायचं आहे. केवळ कथांचा विचार नको. कथा ह्या रंजक आहेत. हल्लीच्या काळात कथांना संगीताची जोड आहे.
त्यामुळे तालासुरामध्ये गाणं म्हणावं आणि ती कथा पुढे न्यावी हा भाग आहे. पण हे सगळं होत असताना त्यातलं जर अनंत तत्व मी विसरलो तर त्या कथा आणि ते गाणं बाजूला पडतं. 3 तासाची 4 तासाची एक छान करमणूक होते, आतमध्ये माझ्या काय उतरलं हा प्रश्न माझ्यासमोर येतो. म्हणून इथे ज्ञानदेवांनी भूमिका घेतली आहे. नवन मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. सिद्धांत एक आणि साधना एक. आम्हाला सिद्धांत आणि साधना या दोहोंचा समन्वय साधायचा आहे. सिद्धांत कसा आहे? सिद्धांत विचार प्रधान आहे आणि साधना आचरण प्रधान आहे. सिद्धांत विचार प्रधानामध्ये असल्या कारणानं अनंत भगवंताचा विचार हा सिद्धांताच्या अनुषंगानं आमच्या समोर आहे आणि साधन आचरण प्रधान आहे. म्हणून त्या अनंत भगवंताला माझ्या आचरणामध्ये आणण्यासाठी नामस्मरणाचं साधन आहे. म्हणून जे माझ्या नामस्मरणाला उपयुक्त ठरतं तेवढंच मी घ्यावं. जे मला नामस्मरणापासून बाजूला ठेवतं आहे मी त्याचा विचार करू नये. एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तो दुर्गमा न घाली मन. म्हणून एक हरी तो कसा आहे तर तो जीव आणि शिव या समत्वानं असणार आहे. मी माझ्या जीवभावाला शिवस्वरूपाकडे नेणं, शिवामध्ये एकरूप करणं हाच हरीचा भाव आहे. म्हणून आपल्यातलं आत्मतत्व, आपल्यातलं आत्मरूप, आपल्यातलं अंतरंगातलं परब्रह्मस्वरूप हेच जीवशिवसम आहे. तो भाव मी माझ्यामध्ये घ्यावा, मनाला मी तिकडे ठेवावं आणि मी जर मन त्या जीवाचं परब्रह्माकडे वळवलं, अनंताकडे वळवलं, वाया तू दुर्गमा न घाली मन. उपनिषदांनी आमच्या समोर काय म्हटलं? आत्मा वा इदमेकम एवाग्रम आसीत. आत्मा हाच आमचा परम आत्मा आहे, तेच परमतत्व आमचं आहे. मग मला माझ्या आत्मस्वरूपाला जाणायचं आहे म्हटल्यानंतर मी नामस्मरणाची सुलभता काय आहे ती मी विचारामध्ये घेतो. दासबोधामधला समर्थांचा नामस्मरण समास आपल्या परिचयाचा आहे. अगदी सहजपणानं त्यांनी नामस्मरण आपण किती सहजतेनं घेऊ शकतो ही भूमिका त्या नामस्मरण समासामध्ये मांडलेली आहे. येता जाता उठत बसता जीवनातला नित्याच्या प्रपंचातला कुठलाही व्यवहार तुम्ही करा, तिथे तुम्ही भगवंताचं स्मरण करा, नाम घ्या, ते आपोआप एका सत्कार्यामध्ये, एका सात्विकतेमध्ये प्रकाशित होईल. म्हणून सुलभता नामामध्ये आहे. पुढे त्याचा विचार येतोच आहे आपल्यासमोर. पण नाम घ्यायला मला आंघोळ केलीच पाहिजे असं नाही. मी सोवळ्यासारखी वस्त्र परिधान करायला हवीत असंही नाही. मी अमुक वेळेतच घेतलं पाहिजे असंही नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोप लागेपर्यंत मी अखंडपणानं असलेल्या स्थितीमध्ये मी नाम घेऊ शकतो. तब्येतीमुळे गुरुदेव रानड्यांना बसणं 5 मिनिटंसुद्धा शक्य व्हायचं नाही. ते आडवे झोपलेले असायचे पण नाम त्यांचं अखंड चालू असायचं. ही जी भूमिका आहे. म्हणून वायातू दुर्गमा न घाली मन. मनानं अवघड वाटांकडे जाऊ नये. मनानं सहज सोप्या नामाकडे वळावं. आणि त्याच वेळेला आत्मा जो आपला आहे हा आत्मा आपला आनंदमय आहे, ज्ञानमय आहे आणि तो अनंत आहे. म्हणून त्या अनंत परमात्म्याला जाणण्याचा मी प्रयत्न करायचा आहे, त्याला मी आत्मसात करायचा आहे. म्हणून पुढे ते असं म्हणाले, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसई. ज्ञानदेवा पाठ, त्याचा नित्यपाठ
म्हणजे त्याचं स्मरण. ज्ञानदेवानं नित्य भगवंताचं स्मरण केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं हरी हाच त्याचा वैकुंठ झालेला आहे. म्हणजे नित्यस्मरणानं आम्ही हरिरूप होतो आणि आम्ही हरिरूप झालो की आम्ही जिथे असतो ते आमचं ठिकाण, तो आमचा परिसर हा वैकुंठमय होतो, तो हरिमय होतो. वैकुंठचा शब्द विष्णू सहस्रनामामध्ये येतो. वैकुंठ पुरुष प्राणः, म्हणजे भगवंताचं एक नाम हे वैकुंठ आहे. त्या भगवंत नामाशी मी जोडला जातो, त्याच्या अस्तित्वाशी मी कुठेतरी निगडीत होतो. पुराणामध्ये एक कथा अशी आहे की शुभ्र नामक ऋषी आणि त्यांची पत्नी विकुंठा यांच्या पोटी भगवंतानं जो अवतार घेतला त्याचं नाव वैकुंठ. म्हणून इथे वैकुंठ हा शब्द भगवंताला अनुलक्षून येतो. आणि शास्त्रानं वैकुंठ शब्दाचा विचार असा केलेला आहे, विगता कुंठा यस्य सः वैकुंठा एव वैकुंठः. कुंठा म्हणजे अवरोध किंवा प्रतिबंध. मग विकुंठा म्हणजे जिथे प्रतिबंध नाही, जिथे अडथळा नाही, तो वैकुंठ. भगवंताच्या जवळ जायला मला कुठलाही प्रतिबंध नाही, असा हरीचा पाठ, असं हरीचं स्मरण ज्ञानदेवांनी केलं. आणि ते केल्यामुळे काय झालं? एक तर ते वैकुंठ त्यांच्या भोवतीच आलं, तो आनंद त्यांना अनुभवता आला, पण त्याचबरोबर त्या हरीनं दिलेली अनुभूती काय आहे? भरला घनदाट हरी दिसे. हा हरी पूर्णपणानं व्यापलेला. एकही वस्तू ह्या चराचर विश्वातली अशी नाही आहे की जिथे भगवंताचं अस्तित्व नाही. चराचराला व्यापलेला भगवंत, तो हरी मला अनुभवाला आला, म्हणजेच माझं अंतरंगही भगवंतानं भरून गेलं. आणि बाहेर मी बघत असतानाही मला वस्तुमात्रांमधून तो एकमात्र भगवंतच अनुभवाला आला. ही भरला घनदाट हरी दिसे. म्हणून नामस्मरणानं आपली वृत्ती जी आहे, ही वृत्ती हळूहळू असलेल्या प्रपंचामधून, असलेल्या दृश्यामधून अलग व्हायला लागते. प्रपंचामध्ये वावरूनही, प्रपंचातली कर्तव्य कर्म करूनही आपण हळूहळू माझं काम झालं, आता मी माझ्या आनंदासाठी मोकळा आहे, या भावनेनं आपण अंतरंगामधल्या भगवंताशी, आत्मारामाशी निगडीत व्हायला लागतो. ती असलेली आपली अंतर्मुखता हा एक प्रकारानं अंतर्बाह्य हरी आपल्याला अनुभवाला येणं, याच्याशी तो निगडीत आहे. असे हे 2 अभंग आजच्या चिंतनामध्ये झालेले आहेत. 5च मिनिटाचा कालावधी आहे, म्हणून मी पुढे जात नाही, मग ते अर्धवट होईल. असं हे चिंतन माऊलीच्या आणि सद्गुरूंच्या कृपेनं आपण सुरू केलेलं आहे. एक आठवण झाली म्हणून सांगतो. हरिपाठाचं चिंतन फार सूक्ष्म आहे. जेवढं त्याचा वारंवार विचार करू, तेवढे त्याच्यातले एक एक अर्थ अजून उलगडत जातात. अभ्यास करत असताना दोंडा महाराजांची काही प्रवचनं हरिपाठावरची मला मिळाली आणि ती मी वाचली. महाराजांनी तिथे असं लिहिलेलं आहे सुरुवातीच्या प्रस्तावनेमध्ये, पंढरपुरातल्या चातुर्मासामध्ये दर द्वादशीला ते हरिपाठातला एक अभंग घेत असत. आणि म्हणजे चातुर्मासातल्या द्वादशा विचारामध्ये घेतल्या तर त्या 8 द्वादशा होणार. असं 15 वर्ष त्यांचं चिंतन चालू होतं. 120 द्वादशी दोंडा महाराजांची या हरिपाठाच्या चिंतनावरती आहे.
एवढा सखोल विचार, एवढं सूक्ष्म चिंतन, एकेका शब्दाचा भाव, त्याला अनुसंगून असलेल्या प्रत्येक संताचं चिंतन काय आहे. आपण त्या मनाने खूप सामान्य आहोत. पण तुम्ही द्वादशीचा हा उपक्रम तुमचा हरिपाठ पठणाचा, आणि योगायोगानं त्यांनी मला म्हणणं हरिपाठ आम्हाला समजून घ्यायचं आहे, आणि महाराजांनीही द्वादशीलाच त्याचं निरूपण केलेलं, हा एक योगायोग भगवत कृपेचा भाग आहे असं मी मानतो. आणि आज याच ठिकाणी वाणीला विराम देतो. हरिओम.